महाराष्ट्र विधानसभेत जनसुरक्षा विधेयक अर्थात विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024 मंजूर करण्यात आले आहे। दिनांक 10/9/2025 रोजी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे घटक पक्ष व सामाजिक संघटनांनी याला लोकशाहीचा धोका, विचार स्वातंत्र्यावर मर्यादा आणि अस्पष्ट तरतुदींमुळे दडपशाही लागू होण्याचा धोका असा आरोप केला आहे। या विधेयकाविरोधात विविध डाव्या संघटना यांनी राज्यव्यापी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे, ज्यात लोकशाही रक्षा करा असे आवाहन करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर आज पेण जिल्हा रायगड येथे निदर्शने करून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली। हे आंदोलन लोकशाही अधिकारांवरील धक्का, विचार स्वातंत्र्यावरचा घाला आणि अस्पष्ट कायद्याचा धोका या मुद्द्यांवर आधारित होते। या मोहिमेमध्ये स्वाक्षरी गोळा करणे याप्रमाणे जन आंदोलनात्मक ताकद निर्माण करण्याचाही उद्देश होता। सदर मोहिमेस पेणकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन प्रत्येकाने स्वाक्षरी केली। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला डॉक्टर वैशाली पाटील व उभाटाचे प्रसाद भोईर यांनी हार घालून या निदर्शनास सुरुवात झाली। पेण नगरपालिकेसमोर मोर्चेचे रूपांतर सभेत झाल्यावर प्रसाद भोईर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर वैशाली पाटील, काँग्रेसच्या नंदा म्हात्रे, शेकापचे रोशन पाटील, संदीप पाटील, संतोष ठाकूर आदी उपस्थितांनी भाषणे केली। या महाराष्ट्र शासनाने अत्यंत अन्यायकारक व दमनकारी असा जनसुरक्षा कायदा अंमलात आणलेला आहे आणि आपल्या मूलभूत अधिकारांवर, व्यक्ती स्वातंत्र्यावर थाला घालणारा असा कायदा आहे। 1919चा रौलेट ॲक्ट जो ब्रिटिशांनी काळा कायदा म्हणून आणला होता, त्याच्या विरुद्ध या देशामध्ये जनक्षोभ पसरला होता आणि त्यातूनच स्वातंत्र्य संग्रामाची नीव राखली गेली होती। अशाच प्रकारचा कायदा पुन्हा एकदा शासन आणून जे शासनाच्या विरुद्ध टीका करतायत किंवा शासनाच्या ध्येय धोरणांवर तात्विक विरोध करतायत अशा मंडळींना कोणतीही चौकशी न करता, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न आणता त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार या कायद्यामार्फत सरकारला प्राप्त होणार आहेत। आणि ज्या पद्धतीने विविध संस्था, ईडी किंवा अगदी न्यायालयीन संस्था देखील ताब्यामध्ये घेऊन CBI सारख्या संस्थांचा वापर करून त्यांच्या राजकीय पोळी भागण्याचं सरकारचं काम चालू आहे, अशाच माध्यमातून ज्या संस्था आहेत किंवा जे वैचारिक लोक आहेत अशांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि त्याचाच विरोध करण्यासाठी आज आम्ही सगळेजण रस्त्यावर उतरलेलो आहोत। सर्वसामान्य जनता, जे सजग नागरिक आहेत, ज्यांना कुठेतरी सत्सद विवेकवृत्ती आहे, अजूनही जे अंधभक्त झालेले नाहीत, अशी सर्व मंडळी या ठिकाणी उतरलेली आहेत रस्त्यावर आणि सरकारपर्यंत या कायद्याविरोधाचा जो आक्रोश आहे तो पोहोचवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करतोय। या माध्यमातून माझा सरकारला इशारा आहे की हा आवाज वेळी तुमच्या त्या मंत्रालयातील 6व्या मजल्यापर्यंत पोहोचू द्या, नाहीतर तुमच्या त्या जे खुर्च्या आहेत किंवा ज्या ठिकाणाहून तुम्ही असे दमनकारी धोरणं राबवता त्या खुर्च्या देखील हल्ल्याशिवाय राहणार नाही, हा या माध्यमातून मी सरकारला इशारा देतो। AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज।